नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील न्याळोद गावाजवळ असलेले पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सनी कोळी आणि किरण पाटील याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यासाठी समस्त आंबेडकर युवक धुळे शहराच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात दलितांवर अन्याय अत्याचार होत असताना धुळे तालुक्यातील बिलाडी येथील राहणारा बौद्ध तरुण चंद्रमणी महेंद्र जाधव न्याळोद येथील इंडियन ऑइल पंपावर काम करत होता. चंद्रमणी जाधव याच्याकडे उधार पेट्रोल टाकण्यासाठी या आरोपी सनी कोळी आणि किरण पाटील यांनी हट्ट धरला. मात्र उधार पेट्रोल टाकून न दिल्यामुळे त्यांनी जाधव याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तात्काळ पोलीस प्रशासनाने याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. दिनांक 25/5/2025 रोजी न्याळोद येथील इंडियन ऑइल पंपावर एका दलित तरुणाला, चंद्रमणी जाधव या दलित तरुणाला न्याळोद येथील वाळू तस्कर सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील याने उधार डिझेल न दिल्याच्या रागातून त्याला जातीवाचक शिवीगाळ केली व त्याला बेदम मारहाण करण्यात आली व पीडित चंद्रमणी जाधवने त्याचे मामा व त्याच्या घरच्यांना बोलवले असता त्याचे मामा गौतम आयरे व त्यांचा मुलगा प्रदीप आयरे याला देखील आरोपी सनी कोळी व प्रदीप पाटील यांनी चाकूने वार करत त्यांना गंभीर दुखापत करण्यात आलेली आहे. या संदर्भात 26/5 रोजी सोनगिरी पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, परंतु त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. हे आरोपी अजूनही वाळूची तस्करी रोज करत आहे आणि त्या वाळू तस्करीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत. 2 नंबरचे धंदे अशा प्रकारचे ते पोस्ट व्हायरल करत आहेत. आमची या ठिकाणी अधीक्षक साहेबांना विनंती आहे की या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि अशा सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी व पीडितांना न्याय देण्यात यावा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.